नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी जेव्हा ह्या बातमीचे नागपुरातल्या तपशील वाचत होतो तेव्हा मला क्षणभर विश्वासच बसला नाही की फार वय नाही आहे त्या मुलाचं. संज्ञा नाही, पण फार वय नाही आहे. तो मुलगा इतका विकृत असू शकतो. तो ऑनलाईन गेम त्याचा वापर करायचा. ऑनलाईनवरती ग्रूमिंग नावाचं काहीतरी एक ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून शाळकरी मुलींना टार्गेट करायचा. त्या मुलींबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आणि ते संबंध प्रस्थापित करत असतानाची त्याची विकृती काय आहे, खतरनाक आहे. म्हणजे इतकी विकृती समाजामध्ये आत्ता पसरत चालली आहे का, असं वाटावं असा हा सगळा भाग. पण आत्ता हे जे प्रकरण उघडकीस आलं आहे ते पण नागपूरमधल्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलीच्या संदर्भातलं. शाळकरी मुलगी आहे, इयत्ता 12वीची. आणि तिच्याबरोबर त्यानं जे काही केलं आहे ते एक पालक म्हणून, समाजातले एक सदस्य म्हणून, आणि आपल्याला खरोखर चिंता वाटावी आणि हे व्हिडिओ गेम किती डेंजरस आहेत, त्यांच्यावरती तातडीनं बंदी घालणं का गरजेचं आहे ते समजून घेण्यासाठी, आणि हा मुलगा त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे समजून घेण्यासाठी हे जे आता तुम्हाला मी सांगतो आहे ते शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन. हा मुलगा ठाण्यातल्या एका प्रसिद्ध डॉक्टरांचा मुलगा आहे. त्यांचं नाव नाही सांगणार, त्या मुलाचंही नाव सांगणार नाही. इतके प्रसिद्ध ते डॉक्टर आहेत की पैशाची काहीच कमतरता नाही आहे. पण मुलाला त्यांनी एक पालक म्हणून जे काही शिक्षण द्यायचं असतं ते शिक्षण पण द्यायचा प्रयत्न केला आहे. असा मुलगा ऑनलाईन व्हिडिओ गेमच्या आणि कदाचित मला वाटतं की नको त्या लैंगिक गोष्टीच्या इतका आहारी गेला की त्याच्यात एक विकृतीच बसली. विकृती काय? तर मुलींना ग्रूमिंग ॲपच्या माध्यमातून फसवायचं, फसवून त्यांना फशी पाडायचं, फशी पाडून त्यांना लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचं. आणि ते पण लैंगिक संबंध इतके विकृत की जेव्हा नागपुरातल्या त्या मुलीच्या, तिला कॅप्टिव्ह ठेवलं त्यांनी, तिला बंधक बनवलं 24 तास. बंधक बनवून तिच्या अंगावरती सुरीनं वार केले, चापकाचे फटकारे मारले, त्या विकृतीचं त्यांनी चित्रीकरण केलं आणि तिला ब्लॅकमेल केलं. आणि हे त्यानं बहुधा, त्याचं आत्ताचं धाडस पाहता, हे त्यानं खूप आधीपासून केलेलं आहे असं दिसतं. आणि त्याची ही विकृती ही इतक्या पातळीवरती पोचली होती की त्यांनी हे काही स्पॉन्टिनियसली पहिल्यांदाच केलं असं नाही. त्याची मानसिक तयारी आणि विकृती हे सिया आणि केतन अग्रवालच्या केसमध्ये पण पाहिलं मी, इतकी पुढची आहे. एकतर त्यांनी पोलिसांना स्वतःचं मेडिकल करायला नकार दिला. बरं, ते नकार दिला तर दिला, त्याला कोठडीमध्ये ठेवल्यानंतर तो तक्रार करायला लागला की त्या कोठडीमध्ये किती घाण आहे, अस्वच्छ आहे आणि मला पिझ्झाच हवा, पिझ्झा खाल्ल्याशिवाय मी जगूच शकत नाही. म्हणजे हे दुसरं आहे की एकतर शारीरिक विकृती एवढी आणि त्याच्यामध्ये पुन्हा पिझ्झा वगैरे, म्हणजे शरीरामध्ये त्याच्या ना चांगले घटक जात आहेत ना त्याचा विचार चांगला आहे. तर ही कहाणी सुरू झाली ती काही महिन्यापूर्वी बहुधा, कारण त्यांनी ह्या मुलीला इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि नंतर त्या ग्रूमिंग ॲपच्या माध्यमातून फशी पाडली. पण तिला फशी पाडण्याच्या आधी तो तिच्या मैत्रिणीच्या वर्षभर संपर्कात आहे. मग त्या मुलीला फशी पाडल्यानंतर ती पूर्ण जाळ्यात आली आहे. इयत्ता 12वीत शिकणारी मुलगी आहे. हे लक्षात आल्यानंतर आधी तिच्या कुटुंबियाची रेकी केली. रेकी पण अशी केली की त्या कुटुंबामध्ये राहतो कोण, वडील काय करतात, आई काय करते, मग वडील सरकारी कर्मचारी, अधिकारीच आहेत ते. मग ती सगळी रेकी केल्यानंतर त्यांनी त्या मुलीला लैंगिक संबंधाला उद्दीपित करायचं म्हणून तो ठाण्यावरून नागपूरला आल्यानंतर त्यांनी त्या मुलीला एका खोलीमध्ये बोलावलं, त्या मुलीला ड्रग्ज दिले. ते ड्रग्ज दिल्यानंतर त्या मुलीच्या अंगावरती फटकारे मारले, चाकूनं वार केले आणि त्याचं चित्रीकरण केलं. मग हे पालक घाबरले, त्यांना कळे ना की आपली मुलगी कुठं आहे. 36 तास ती मुलगी कॅप्टिव्ह होती, त्याच्या ताब्यात होती. आणि मग सगळी यंत्रणा हल्ली, अधिकाऱ्याचीच ती मुलगी. यंत्रणा हल्ल्यानंतर याला शोधलं, ह्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याच्या खोलीतनं जे काही जप्त केलं पोलिसांनी, सुरे, ड्रग्ज आणि मग बाकीच्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितली सगळे पोलिसांनी जप्त केले. जप्त केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीमध्ये आणलं गेलं. आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे.
आणि आणलं गेल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर तो काय मागणी करतो आहे, मला व्हिडिओ गेम खेळू द्या, मला इंस्टाग्रामवरती बघू द्या, मला ते ग्रूमिंग ॲपचंही करू द्या, मला पिझ्झाच खायला द्या. आता जेव्हा त्याला ह्या मुलाला न्यायालयासमोर उभा केलं तर त्यावेळेला तो इतका शार्प आहे की तो पोलिसावरती आरोप करायला लागला. म्हणाला की पोलिसांनी माझ्या पॉकेटमधले 84,000 रुपये चोरून घेतले. पोलिसांनी अर्थात ते डिनाय केलं. आणि हा मुलगा कोण आहे, तर एक अतिशय प्रथित यश डॉक्टरांचा मुलगा आहे. म्हणजे इथे पालक कमी पडले का? नाही, पालक कमी पडलेले नाहीत. त्यांनी वेळोवेळी मुलांच्या हे लक्षात आणून दिलं नाही की तुम्ही हे मोबाईल खेळताय किंवा तुम्ही जे बघताय ते किती डेंजरस आहे. तुमच्याही नकळत तुमच्या मेंदूवरती ते किती परिणाम करणार आहे. आणि मग आता विश्वास नांगरे पाटील जे नामवंत पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्याचा गुंता सोडवायचं ठरवलं आहे. ती मुलगी मेंटल शॉकमध्ये, तिला काय माहिती की हा इंस्टाग्रामवरून आपल्या संपर्कात आलेला मुलगा इतका विकृत असेल. आता ती मुलगी पूर्णपणे शॉकमध्ये आहे, कुटुंबीय पूर्णपणे शॉकमध्ये आहे. ती मुलगी जेव्हा स्टेबल होईल तेव्हा मग आता तिच्याकडनं तिचं स्टेटमेंट पोलीस नोंदवून घेणार आहेत. आता पालकांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला सांगत नाही की मोबाईलपासून दूर राहा, हे विष आहे. आणि ते विष इतकं आजूबाजूला पसरलेलं आहे की एक ॲप काढले की दुसरे सुरू होत आहे, दुसरे काढले की तिसरे सुरू होत आहे. आत्ता मला इतक्या पालकांचे फोन येत आहेत की आमच्या मुलानं, शेतकरी मुलानं शेतजमीन विकली त्या जुगाराच्या छंदात, ट्रॅक्टर विकलं, सोनं विकलं, सातबारा घाण पडला आहे. आणि हे विष हे किती हळूहळू प्रत्येक गावात पोचलेलं हे लक्षात येतं. पण ते पोचलं, त्यात फायनान्शियल तुमची फसवणूक होते. पण ही किती विकृती आहे. एक मुलगी की जिची ओळख इंस्टाग्रामवर झाली आहे, त्या मुलीला हा मुलगा फशी पाडतो काय, कुटुंबाची रेकी करतो काय, म्हणजे उद्या 10-15 वर्षानंतर ह्या पिढीचं काय होईल असा प्रश्न पडला. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया, चायना, UK या देशामध्ये मोबाईल आणि इंस्टाग्राम आणि तत्सम यंत्रणावरती जी बंदी आली आहे, ती बंदी ह्या देशामध्ये आणण्याची फार गरज आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचं न्याय म्हणणं हे मान्य जरी केलं तर ज्या भाषेचा त्यांनी प्रयोग केला, ठीक आहे, तुमचा राजकीय अभिनिवेश काही असू द्या, अश्लाघ्य भाषा आहे ती. कुठल्याही सुसंस्कृत कुटुंबामध्ये हे होऊच शकत नाही. म्हणजे तुमची मुलं जे काही इंस्टाग्राम आणि याच्यावरती बघतायत ते बघून ते सार्वजनिकरित्या जे वर्तन करतायत, म्हणजे आजकालच्या मुलांना तुम्ही अभ्यास करा असं सांगणंही मुश्किल झालं. कारण ती मुलं एका वेगळ्याच कुठल्या तरी जगात आहेत. आणि आत्ता ही केस, म्हणजे ह्या डॉक्टर आईवडिलांनी काय विचार केला असेल की माझा मुलगा पुढं चालून डॉक्टर होईल, मी जी काही एस्टॅब्लिशमेंट इथे उभा केलेली ती पुढे चालवेल, रुग्णांची सेवा करेल, समाजाची सेवा करेल. हा करतोय काय, तर त्याने अल्पवयीन मुलीला फशीला पाडलं आहे आणि आता तो पोलीस कोठडीत आहे. आणि हे फक्त एकमेव उदाहरण नाही आहे. अशी उदाहरणं येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या घरोघरी दिसायला लागतील. कारण हे जग हे प्रचंड विकृत आहे. तुम्ही जे बघत आहात त्यांचा तुमच्या मानसिकतेवरती कळत नकळत जो काही परिणाम होतो आहे तो भीषण आहे. आणि म्हणूनच मी हे प्रकरण तुम्हाला सांगितलं. मी प्रयत्न केला की त्या डॉक्टरांची आयडेंटिटी रिव्हील होऊ नये, त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भातला कुठलाही संदर्भ येऊ नये. पण प्रकरण 2 शहरात घडलं, नागपूरमध्ये आणि त्याचा उगम ठाण्यामध्ये झाला. ते मात्र मी तुम्हाला सांगितलं कारण ते समजून घेणं गरजेचं आहे. ही 2 मोठी शहरं आहेत आणि हे जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या गावात पण सध्या सुरू आहे. थांबतोय मी ते. चॅनल सबस्क्राईब करा.